नमस्कार सर्वांना. पेपर 2 14 डिसेंबर 2014 सामाजिक शास्त्र आपण सोडवत आहोत. तर पहा 91 नंबरचा प्रश्न आहे. 91 ते 150 मध्ये हे क्वेश्चन आलेले आहेत. पहा, आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? आणि ह्याचे योग्य उत्तर आहे शहाजी राजे. नंतर सेकंड नंबरचा प्रश्न पहा, चुकीची जोडी ओळखा. मुरुमदेव राजगड, रायरी रायगड, भोरप्या प्रतापगड, रायरेश्वर रोहिडा. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 रायरेश्वर रोहिडा. आता जो 91 आणि 92 नंबरचा प्रश्न आहे, हे जे छत्रपती शिवरायांच्या विषयी जे प्रश्न DET विचारले गेलेले आहेत 2013 पासून, हे अनुक्रमे हे आपलं कोण इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकापासून जे प्रश्न आलेले आहेत, तेव्हा तुम्ही त्या पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. एक योग्य जोड्या जुळवा. यामध्ये पहा, इरॅस्मस, मॅगलन, रॉजर बेकर आणि हॅले या ब गटमध्ये आहे विचारवंत, खलाशी, खगोलशास्त्रज्ञ, धर्मसुधारक. आणि योग्य जोड्या आहेत पर्याय क्रमांक 1 तर अला 4 म्हणजे इरॅस्मस धर्मसुधारक, मॅगलन खलाशी, रॉजर बेकन विचारवंत आणि हॅले खगोलशास्त्रज्ञ होते. त्यानंतर 94 नंबरचा प्रश्न आहे, मीरत कट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? पर्याय 1 श्री अ डांगे, पर्याय 2 निमकर, पर्याय 3 मुझफ्फर अहमद आणि पर्याय 4 राजेंद्र लाहिरी. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 4 राजेंद्र लाहिरी. तुम्हाला हा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, फिरून पण विचारला जाऊ शकतो की मीरत कट खटल्यात पुढे कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली. त्यामध्ये या तिन्हीपैकी जे 1, 2 व 3 पर्याय आहे त्यापैकी सुद्धा एखादा पर्याय तुम्हाला दिला जाऊ शकतो आणि प्रश्न विचारला जाऊ शकतो. तेव्हा तुम्ही या सर्व पर्यायांचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीतील टिमटिम लिपीतील मजकूर असलेल्या विटा सापडल्या आहेत. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 4 सुमेरियन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, योग्य जोड्या जुळवा. अ गट आहे रज्जुक, गोप, ग्रामणी. आणि ब गट आहे तालुक्याचा अधिकारी, खेड्याचा प्रमुख आणि जिल्ह्याचा अधिकारी. तर पहा, पाठ्यपुस्तकामधूनच तुम्हाला हे सर्व प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला इयत्ता 4थी पासून 10वीची पुस्तके वाचायची आहेत. त्याचबरोबर तुम्ही NMSच्या पुस्तकाचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. आणि याचा योग्य पर्याय आहे बघा, पर्याय 1 अला 3 म्हणजे रज्जुक जिल्ह्याचा अधिकारी, ब ला 1 गोप तालुक्याचा अधिकारी आणि क 2 ग्रामणी खेड्याचा प्रमुख. नेक्स्ट पाहूयात, अकबर बादशहाने निर्माण केलेली दिनेहिलाही नवी व्यवस्था म्हणजे टिमटिम. आणि याचे पर्याय आहेत मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. पर्याय 1 आणि पर्याय 2 आहे इस्लाम धर्मावर आधारित होती. पर्याय 3 हिंदू धर्मावर आधारित होती आणि पर्याय 4 ख्रिश्चन धर्मावर आधारित होती. आणि ह्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावरती आधारित होती. नेक्स्ट आहे पहा, नायब वकील मुतलक हा किताब टिमटिम यांना मिळाला. आणि योग्य उत्तर आहे महादजी शिंदे. तर पहा, जुन्या क्वेश्चन पेपर सोडवण्याचा मुख्य फायदा म्हणजे तुम्हाला प्रश्नांचे स्वरूप कळते, कोणत्या प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन आलेले आतापर्यंत आहेत आणि तुम्हाला कोणता अभ्यास म्हणजे करायचा आहे आणि पुस्तकं कोणती अभ्यासायची आहेत. तर पहा, नेक्स्ट आहे खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. रॉबर्ट क्लाइव्ह दुहेरी राजव्यवस्था, लॉर्ड कॉर्नवॉलिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती, लॉर्ड मेकॉले राज्य खालसा धोरण, लॉर्ड बेटिंग सतीबंदीचा कायदा. अयोग्य म्हणजे चुकीची जोडी ओळखायची आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस मुलकी नोकरशाहीची निर्मिती. पहा, भारताचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास तुम्हाला अभ्यासायचा आहे. पुढे 100 नंबरचा प्रश्न पहा, एशियाटिक सोसायटीची स्थापना टिमटिम शहरात झाली. आणि योग्य उत्तर होते पर्याय क्रमांक 1 कोलकाता. नेक्स्ट पहा, गटात न बसणारे पद ओळखा. कलमा, हदीस, नमाज, रोजा. आणि उत्तर आहे पर्याय 2 हदीस. आता कलमा म्हणजे काय, नमाज म्हणजे काय, रोजा म्हणजे काय, या सर्व पर्यायांचे सुद्धा तुम्हाला अर्थ पाहायचे आहेत आणि ते एका गटात का आलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ्यपुस्तके अभ्यासल्यानंतर समजणार आहे. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणता शोध होल्डमॉन्टने लावला? आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध होल्डमॉन्टने लावला आहे. त्यामुळे तुम्हाला शोध व संशोधक सुद्धा वाचायचे आहे, त्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. प्रश्न पहा, नेक्स्ट कोणता आहे की 103 नंबरचा, पेड्रॉक बोकेशियो मॅकियाव्हेली हे टिमटिम या देशाचे साहित्यिक होते. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 3 इटली. नेक्स्ट, खालील घटना योग्य कालक्रमानुसार लावायच्या आहेत. आणि पर्याय कसे होते बघा, कानागावा करार, कमोडोर पेरीचे एडो येथे आगमन, जपानने कोरिया व फॉर्मोसा आपल्या आधिपत्याखाली आणले आणि मेझी क्रांती. आणि यांचा योग्य पर्याय आहे पहा, पर्याय 1 प्रथम येणार आहे ब तर काय कमोडोर पेरीचे एडो येथे
आगमन. आता हा कमोडोर पेरी कोण होते हे, तर अमेरिकेचा नाविक प्रमुख होता आणि ही घटना 1853 मध्ये घडलेली आहे. थोडा डिस्टर्बन्स आहे. तर पहा, कमोडोर पेरीचे एडो येथे आगमन हे 1853 ला घडलेले आहे आणि हा कोण होता, अमेरिकेचा नाविक प्रमुख. त्यानंतर नेक्स्ट काय आहे पहा, तर ब नंतर येणार आहे अ. कानागावा करार हा 1854 ला झालेला आहे 31 मार्चला, त्यामुळे 2 नंबरला येणार आहे. त्यानंतर येणार आहे मेइजी क्रांती. मेइजी क्रांती आणि शेवटी येणार आहे जपानने कोरिया व फॉर्मोसा आपल्या आधिपत्याखाली आणले. आता हा जो कानागावा करार आहे याच्याशी रिलेटेड म्हणजे कोण होते, तर तोशोगावा शोगुन. ते हे कोण होते, जपानी सम्राट होते किंवा जपानी ते पंतप्रधान म्हणून ओळखले जात होते. आणि आपले योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ब, प, ड आणि त्यानंतर येणार आहे क. चुकीची जोडी ओळखा. क्वाम नक्रुमा घाना, जोमो केनाटा केनिया, रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वे, स्टॅनले इंग्लंड. आणि 105 चे योग्य उत्तर आहे पर्याय 4 स्टॅनले इंग्लंड. त्यानंतरचा प्रश्न पहा, व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी टिमटिम या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 कोहोंग. आता नानकिंग हे काय होता, नानकिंग हा एक तह होता. पर्याय 3 जो आहे हा नानकिंगचा तह म्हणून एक प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही ह्याची नोंद घेऊ शकता. पहा, आफूचे युद्ध 1840 ला झाले, नानकिंगचा तह 1856 नानकिंगचा तह, आफूचे युद्ध आणि नानकिंगचा तह 1840 आणि काय आहे 1856 ला पेकिंगचा तह. नेक्स्ट पाहूयात, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य कालाक्रमाने लावा. अकोला करार, फाजल अली कमिशन, दार कमिशन, नागपूर करार. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 1. प्रथम येणार आहे क दार कमिशन, नंतर येणार आहे अ अकोला करार, नंतर येणार आहे ड नागपूर करार आणि शेवटी येणार आहे ब फाजल अली कमिशन. नेक्स्ट पहा, सयाजीराव गायकवाड टिमटिमचे शासक होते, तर हे बडोदाचे शासक होते. पर्याय 4. नेक्स्ट पहा 109 नंबर, PTI आणि UNI, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार हे टिमटिम आहेत, तर ह्या काय आहेत, वृत्तसंस्था. पर्याय 1. भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह टिमटिम येथे आहे आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 1 म्हैसूर. नेक्स्ट पहा, खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही. नागरी सुविधा देणारी संस्था नाही असं म्हटलेलं आहे आणि पर्याय वाचून घ्या. अग्निशामक दल, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्थानिक ग्राहक संरक्षण मंच, तांत्रिक शाळा. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 3 स्थानिक ग्राहक संरक्षण मंच. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. लष्कराची छावणी कटक मंडळ, तालुका पातळी नगरपालिका, जिल्हा पातळी जिल्हा परिषद, मोठी शहरे महानगरपालिका. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तालुका पातळी नगरपालिका. बाकी सर्व योग्य जोड्या आहेत. लष्कराची छावणी कटक मंडळे, जिल्हा पातळी जिल्हा परिषद, मोठी शहरे महानगरपालिका असतात. तालुका पातळी नगरपालिका हे काय आहे, चुकीचे आहे. पुढे पहा, खालील जोड्यामधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवितात. पहा, पर्याय काय आहे, नागरिकांची सनद, नागरिकांचे अधिकार, माहितीचा अधिकार, परिणामकारक सहभाग, प्रसार माध्यम, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे मूल्यमापन, स्वयंसेवी संघटना, स्वावलंबनाची भावना. आणि योग्य उत्तर आहे पर्याय 3 अ, ब व ड. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने वयाची टिमटिम वर्ष पूर्ण केलेली असावीत आणि योग्य उत्तर आहे पर्याय 4 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. आता पंतप्रधान होण्यासाठी किंवा लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी, राज्यसभा निवडणुका लढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला वयोमर्यादा लक्षात घ्यायची आहे. त्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. हे सुद्धा तुम्हाला पाठ्यक्रमातूनच मिळणार आहे. नेक्स्ट पहा 115 नंबरचा प्रश्न काय आहे, तर या ठिकाणी जे चित्र दिलेले आहे, तर हे टिमटिम या संयुक्त राष्ट्राशी संलग्न संस्थेचे बोधचिन्ह आहे आणि याचे योग्य उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना WHO. तर या ठिकाणी पहा, ह्या ज्या काय आहेत सर्व संघटना आहेत आंतरराष्ट्रीय, याच्यावर वेळोवेळी प्रश्न आलेले आहेत. त्यांची काय, त्यांचं मुख्य कार्यालय कुठे आहे किंवा त्यांची स्थापना केव्हा झाली हे सुद्धा आलेलं आहे, जे मागील व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही ह्या संस्थांचा अभ्यास करून घ्यायचा आहे. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान टिमटिम हे आहे आणि 116 चे योग्य उत्तर आहे पर्याय 4 भारतीय लोक. नेक्स्ट पहा, भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ टिमटिम हा आहे आणि योग्य उत्तर आहे
राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला हे पद वंश परंपरेने मिळत नाही, म्हणजेच काय, गणराज्य. गणराज्य या शब्दाचा अर्थ काय होणार आहे, जो राज्यप्रमुख असतो तो निवडून आलेला असतो, त्याला हे पद वंश परंपरेने मिळत नाही. नंतर पहा, याचबरोबर तुम्हाला सार्वभौम या सुद्धा शब्दाचा अर्थ पाहायचा आहे. त्यानंतर तसेच धर्मनिरपेक्ष या सुद्धा शब्दांचे तुम्हाला अर्थ पाहायचे आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड टीम करतात, असा पुढचाच प्रश्न आहे आणि याचे योग्य उत्तर आहे आमसभा व सुरक्षा परिषद. नेक्स्ट, महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे टीम आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 सार्वमत. तर आपल्याला पहा, जनपृच्छा, जनउपक्रम, प्रत्याहन या सुद्धा शब्दांचे अर्थ तुम्हाला शोधून पाहायचे आहेत आणि हे तुम्हाला पाठ्यपुस्तकातूनच भेटणार आहेत. नेक्स्ट पहा, अचूक पर्याय ओळखा. आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, कारण लोकसंख्येत वाढ झाली, प्रदेशाचा विस्तार वाढला, सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले. तर हे तिन्ही पर्याय योग्य आहेत आणि असे उत्तर दिलेले आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व पर्याय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, केवळ पावसाच्या पाण्यावर केल्या जाणाऱ्या शेतीला टिमटिम म्हणतात, तर त्याला जिरायती शेती म्हणतात, पर्याय 2. नंतर पहा, यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते, आणि याचे योग्य उत्तर आहे कापेश्वर. याचबरोबर तुम्हाला गोड्या पाण्याची सरोवरे तसेच खाऱ्या पाण्याची सरोवरे यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. नेक्स्ट पहा, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता, आणि योग्य उत्तर आहे हरियाल, म्हणजेच हिरवे कबूतर. बघा, प्रतीके आपल्या महाराष्ट्र राज्याची ही प्रतीके याच्यावर प्रश्न आलेला आहे, तसेच आपल्या भारत देशाची प्रतीके याच्यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे टीईटीमध्ये, ह्याचा सुद्धा तुम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे. तसेच इतर राज्यांचेही काय विचारलेले आहे, राज्यप्राणी, राज्यपक्षी विचारले गेलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण राज्यांचे राज्यपक्षी, राज्यप्राणी प्रतीके अभ्यासायची आहेत. नंतर 124 नंबरचा प्रश्न पहा, गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव टिमटिम आहे आणि तो आहे कार्निवल, पर्याय 3. भारतात परतीचा मान्सून काळ टिमटिम असतो, पर्याय 2 ऑक्टोबर ते नोव्हेंबर, हे याचे योग्य उत्तर आहे. याचबरोबर तुम्हाला तिन्ही ऋतू, त्यांचे महिने, त्याचबरोबर रब्बी हंगाम, खरीप हंगाम यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. पुढे, ग्रीनिच या मूळ रेखावृत्तावर गुरुवार दुपारचे 12 वाजले असल्यास 45 पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील, तर या ठिकाणी पहा, याचे योग्य उत्तर आहे गुरुवार सकाळचे 9. जे मूळ रेखावृत्त आहे ग्रीनिच, या मूळ रेखावृत्तापासून आपण जर 1 अंश मागे आलो तर 4 मिनिटे मागे येतो, 15 अंश आलो तर 1 तास आणि 45 अंश आलो तर आपण 3 तास मागे येतो, म्हणून या ठिकाणी गुरुवार सकाळचे 9 वाजलेले असणार आहेत. नेक्स्ट पहा, 127 नंबर, 23.5 अंश ते 66.5 अंश अक्षांश दरम्यानच्या प्रदेशास टिमटिम पट्टा म्हणतात आणि योग्य उत्तर आहे समशीतोष्ण पट्टा. नेक्स्ट पहा, केंद्र भागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेत वाहणारे वारे म्हणजे प्रत्यावर्त वारे. याचबरोबर तुम्हाला मर्दई वारे, आवर्त वारे, खारे वारे काय असतात त्याचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग टिमटिम आहे, तर तो लंब वर्तुळाकार आहे. पृथ्वी तसेच आपली सूर्यमाला तुम्हाला अभ्यासायची आहे. मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रधुनी, तर ही मलाक्काची समुद्रधुनी आहे. त्याचबरोबर मी पार्कची समुद्रधुनी कोणकोणत्या देशादरम्यान आहे, जिब्राल्टर समुद्रधुनी कुठे आहे आणि मॅगलेनची समुद्रधुनी कुठे आहे याचा सुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, ते तुम्ही अभ्यासून घ्या. नेक्स्ट पहा, उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात टिमटिम निर्माण होते, म्हणजे त्या भागात काय निर्माण होते, तर त्या ठिकाणी दाट धुके निर्माण होतात. नेक्स्ट पहा, एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजे काय, तर ते जागतिकीकरण, पर्याय 3. इटलीच्या राजधानीचे शहर कोणते, पर्याय 2 रोम. तर तुम्हाला देश व त्यांच्या राजधान्या अभ्यासायच्या आहेत. 134 नंबरचा प्रश्न, नकाशावरील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा उतार कसा असतो, तर जवळजवळ असल्यास त्या जमिनीचा उतार तीव्र असतो आणि लांब असल्यास तो मंद असतो. ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प टिमटिम येथे आहे, तर तो पूर्व महाराष्ट्रात आहे, पर्याय 4. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते, तर याचे योग्य उत्तर महाराष्ट्र हे आहे.
भारतात पहिले, दुसरे, तिसरे, तसेच महाराष्ट्रात पहिले, दुसरे, तिसरे, तसेच जगात पहिले, दुसरे, तिसरे असे जे आहेत त्यांचे तुम्ही काय पहिले आहे, दुसरे आहे, तिसरे ह्यांचा अभ्यास करायचा आहे. याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता हे लोकसंख्येच्या दृष्टीने आहे, खनिजाच्या बाबतीत विचारले जाईल किंवा खाद्यपदार्थांच्या किंवा इतर धान्यांच्या, तर तुम्ही त्याचा अभ्यास करायचा आहे. सर्वप्रथम नकाशा तयार करणारे प्रसिद्ध भूगोलतज्ञ टिमटिम आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय 3 क्लाउड्स टॉलेमी. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा, पहा सर्वात मोठा जिल्हा पण विचारला गेलेला आहे, तो आहे पर्याय 4 अहमदनगर. आता याचे नाव बदलून काय करण्यात आलेले आहे सांगा, अहिल्यानगर. नेक्स्ट पहा, टिमटिम बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. पर्याय 1 निकोबार बेटे. आता लक्षद्वीप बेटे कुठे आहेत, अंदमान निकोबार बेटे कुठे आहेत यांचाही तुम्ही अभ्यास करायचा आहे. तर अंदमान निकोबार बेटे ही बंगालच्या उपसागरात आहेत आणि लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामध्ये आहेत. जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती, जगातील सर्वोच्च पर्वतरांग तर हिमालय. पर्याय 3. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक देश, पहा सर्वात मोठा लोकर उत्पादक देश आहे पर्याय 2 राजस्थान. खत निर्मितीसाठी उपयोगी असणारा फॉस्फेट कोठे आढळतो, पर्याय 1 ललितपूर या ठिकाणी काय खत निर्मितीसाठी उपयोगी असणारा फॉस्फेट आढळतो. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर कोणते, तर माउंट किलिमांजारो हे काय आहे आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर. याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केला आहे, आपण पाहू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. एल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ काय, तर लहान मुलगा असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट आहे देवप्रयाग जवळ भगीरथी नदी कोणत्या नदीला मिळते आणि योग्य उत्तर आहे पर्याय 4 अलकनंदा. नेक्स्ट आहे पहा, पोर्टोरिको गर्ता कोणत्या महासागरातील आहे, तर ही आहे अटलांटिक महासागरातील आणि ती 9200 मीटर खोल आहे. पॅसिफिक महासागरात आहे मरियाना गर्ता, त्याची खोली आहे 11033 मीटर. हिंदी महासागरातील आहे सुंदा किंवा जावा गर्ता 8050 मीटर आणि आर्टिक महासागरामध्ये अंगारा आणि तिची खोली आहे 5440 मीटर. त्याचबरोबर आणखी अंटार्क्टिक महासागर जो आहे त्याच्यामध्ये आहे मिटिऑर गर्ता 8430 मीटर. अशा प्रकारे आपण 146 नंबरपर्यंत प्रश्न पाहिलेले आहेत. त्यानंतरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असतील तर चेक करा. 147ला 3, 148ला 2, 149ला 4 आणि 150ला 2 आणि या उत्तरसूचीनुसार मी उत्तरे इथे नोंद केलेली आहे. काही शंका असल्यास तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला कोणते उत्तर चुकीचे वाटले ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, कमेंट करून सांगू शकता. धन्यवाद.